या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सकाळचा शपथविधी हा तिसरा प्रयोग होता। रावसाहेब दानवेंचा गौप्यस्फोट। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। काल झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले। या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। बारामती येथे शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोचा जनसागर उपस्थित होता। अजित पवार यांच्या निधनानंतर आज जालना येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। दादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असं वक्तव्य भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे। नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे ते पाहूया। ही बातमी उभ्या महाराष्ट्राला न पसंती बातमी गेली आणि दादा जरी गेले असते तर या राज्याच्या देशाच्या स्मरणात राहील अशा प्रकारचं कर्तृत्व दादाचं होतं। बोलण्यातला स्पष्टपणा, निर्णय करण्याची क्षमता आणि वेळेचं भान ठेवणारा हा आपला राज्याचा नेता होता। या सभागृहात जे काही नेते या ठिकाणी बसलेले आहेत, वेगवेगळ्या टप्प्यावर दादाशी सगळ्यांचा संपर्क आलेला आहे। प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत आणि ते अनुभव त्यांनी आपल्या बोलण्यातून त्या ठिकाणी व्यक्त केले। सभागृहात राहण्याचा अभियोग दादाच्या सोबत तसा मला अर्जुनराव गोपनराव कैलासरावपेक्षा कमी आहे, कारण 90 ते 95 सोडून दादाला 90 नंतर मध्ये झाले। 99 मला लोकसभेत जावं आणि त्यांच्यापेक्षा पवार साहेबांशी माझा संपर्क जास्त आला, कारण 10 वर्ष विधानसभा आणि 25 वर्ष लोकसभा, 35 वर्ष मी साहेबांबरोबर आहे। सुरुवातीला मला जर मी काम करलं तर मी अजितदादांना सरळ न जाता पवार साहेबांवर जायचो की अजितदादांना सांगा